रक्षाबंधन स्पेशल 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी मिठाई बनवूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची. 1 चमचा तूप घालायचं. तूप वितळलं की 1 वाटी त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा बुरादा टाकायचा. 2-3 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं दूध घालायचं. दूध घालून व्यवस्थित असं याला शिजवून घ्यायचं. हे व्यवस्थित शिजलं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार जितकं गोड हवं आहे त्यानुसार साखर घालायची. साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी जी कढई वापरते आहे ही आहे हनीकॉम ट्रायप्लाय कढाई. ट्रायप्लायपासून बनलेली आहे. याच्यामध्ये ॲल्युमिनियमचं लेअर आहे, ज्यामुळे काय होतं गॅसची हीट एकसारखी पसरते आणि अन्न एकसारखं व्यवस्थित शिजलं जातं. नॉनस्टिकचा सरफेस असल्यामुळे अन्नपदार्थ अजिबात कढईला चिकटत नाहीत किंवा करपत नाहीत. सर्वात शेवटी वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करायचं. मिश्रण थंड झालं की अशा पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे आणि मग नारळाच्या बुराद्यामध्ये लाडू घोळवून घ्यायचा. अशा पद्धतीने संपूर्ण लाडू तयार करून घ्यायचे. आता इथे मी दुधामध्ये केसर भिजत ठेवलं, तर आता हे केसर आपल्याला संपूर्ण लाडूला लावून घ्यायचं आहे. 10 मिनिटांमध्ये आपले झटपट असे हे कोकोनट लाडू मिठाई तयार होते. तयार केलेले लाडू आपण या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवूया. हा आहे ग्रू कंटेनर. याच्यामध्ये ग्रू बेस असल्यामुळे आपले जे मिठाई असेल किंवा कोणतेही अन्नपदार्थ असते ना, ते जास्त वेळा करता ताजे राहतात. तुम्ही सुद्धा रक्षाबंधनला ही झटपट होणारी मिठाई नक्की ट्राय करून पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व प्रोडक्ट्स किंवा भांडी तुम्हाला खरेदी करायची असतील ना, लॉंग व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत, नक्की चेक करा.